गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आरोग्य आणि लाईफस्टाईल या गोष्टींच्या दृष्टीने आपण या गप्पा मारतोय, त्यामुळे चहा घेता घेता सहजच सुचलेला विचार म्हणजे आज काहीतरी व्रतांबद्दल सांगूया, असा तो विषय आहे. आज नक्त हे एक प्रसिद्ध असं एक व्रत आहे, खूप सोपं आहे करण्यासाठी, पण त्याबद्दल मी आज थोडक्यात सांगणार आहे. थोडक्यात नक्त याचा अर्थ फक्त रात्री जेवण, दिवसभराचा उपास म्हणजे पूर्ण निराहार, उपासाचे पदार्थ खाऊन केलेला उपास नाही, निराहार. आणि संध्याकाळी चांदण्या दिसायला लागल्या की तो उपास सोडायचा आणि भाताने सोडायचा. तूप भात, दही भात, शक्यतो तूप भात, दूध भात या गोष्टींचा या म्हणजे तूप भाताने किंवा दूध भाताने उपास सोडावा, अशा प्रकारचं ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या बरोबरीने तुमच्या मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्या सौम्य राखायला हव्यात. लोभ होणार नाही याची काळजी घ्यायची, असूया कोणाच्या बद्दल असणार नाही, वाटणार नाही याची काळजी घ्यावी. आणि खरं बोलणं, सत्य. त्यामुळे आपण जो व्रताचा विषय जो आहे तो व्रतांच्या मध्ये फक्त शारीरिक नियम नाही, त्याच्यातले मानसिक आणि लोकाचार हाही विषय त्याच्यामध्ये आहे. अनाठाई खर्च करणं हा व्रतांचा अभिप्रेत अर्थ नाही. त्यामुळे व्रत करणं, व्रतासाठी खूप खर्च करणं हा व्रतांचा उद्देश नाही. व्रतांचा उद्देश आहे नेम, आणि तो नेम पार पाडणं आणि ठरवलेलं पूर्ण करणं. आणि जे काही इप्सित असेल, जर कुठल्या इच्छेने आपण व्रत जर करत असू तर ते पूर्ण होईपर्यंत न थांबता ते करत राहणं, त्याला व्रत म्हणतात. तसं हे नक्त हे श्रावणासाठी पण करतात आणि नित्य करण्यासारखं पण व्रत आहे. आणि आज आपण इंटरमिटंट फास्टिंग, वन टाइम इटिंग, वेगवेगळ्या गोष्टी फास्टिंगच्या स्वरूपात आपण ऐकतोय. आपल्याकडे म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी पुण्याशी, पाप पुण्याशी जोडल्या गेल्या. त्यामुळे देव धर्म हे दोन गोष्टी एकत्र झाल्या. दोन्ही गोष्टी एकत्र आहेत त्यात शंकाच नाही. देवत्व त्यांनाच मिळतं जे पुण्यवान असतं. ज्यांचं पुण्य जास्त, पाप कमी, त्यांना देवत्व प्राप्त होतं. आणि ज्यांना पापात्मक आचरण जास्त, त्यांना वेगळी संज्ञा दिली जाते. त्यामुळे देवत्व आणि पशुत्व किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कर्माधिष्ठित आहेत. त्या कर्म सुधारणं आणि कर्म उत्तरोत्तर सुधारत जाणं आणि सत्वगुणाचा परिपोष करणं हा या व्रतांच्या मागचा असणारा मुख्य उद्देश आहे. आणि जीवनामध्ये असंख्य गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला लागतात, हव्या असतात, त्यांची गरज पहिल्यापासून असते किंवा आयत्या वेळी निर्माण होते. या सगळ्या गोष्टींसाठी हे व्रत करणं, नियम करणं, हे सगळं आपल्याला फार पूर्वीपासून माहिती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ते आहे. आणि या गोष्टी जगभर वेगवेगळ्या संप्रदायांमध्येही वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. त्यामुळे आपल्याला काही वाईट वाटण्यासारखं, आपल्याला कमी वाटण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे आपण जरूर नक्ताचा अनुभव घेऊ. हा आपण श्रावणासाठी जरी करणार असू तर श्रावण सुरू व्हायला अजून जवळपास आठवडा आहे, जास्त दिवस. आज द्वितीय आहे, अजून 13 दिवस आहेत श्रावण सुरू व्हायला साधारण. तर याचा अर्थ की
त्या दृष्टीने आपण वेगवेगळी व्रतांचा अप्रोच कसा असावा, काय असा हा एक विचार करतोय. आणि जर आपण फास्टिंग आणि इंटरमिटंट फास्टिंग किंवा आरोग्य या दृष्टीने जरी विचार केला तरी उपास करणं म्हणजे उपोषण करणं. आपण ज्यावेळेला व्रत आणि उपास हा विचार ज्यावेळेला करतोय त्यावेळेला उपासाचे पदार्थ खाऊन केलेला उपास हे मी गृहीत धरत नाहीये. निराहार, फक्त पाण्यावर, फक्त दूध भातावर असा हा जो भाग आहे तोच तिथे अभिप्रेत आहे. त्यामुळे यावेळेला आपण श्रावणामध्ये नक्त करून बघायला हरकत नाही. प्रतिपद्यापासून हे व्रत सुरू होईल. त्यामुळे त्या दिवशी दिवसभर निराहार राहायचं. संध्याकाळी सूर्यास्तानंतर काही काळानंतर, आता पावसाचे दिवस आहेत, आपल्याला चांदण्या दिसणार नाहीत. मुंबईत तशाही चांदण्या दिसत नाही सहजासहजी. त्यामुळे अंधार पडला की आपण तूप भातानी किंवा दूध भातानी उपास सोडायचा. जय जय रघुवीर समर्थ.